ही एखादी साधी तलवार नाही. 18व्या शतकातील फिरंगी कलात्मक सौंदर्य, युरोपीय शैलीचे एकलधार असलेले पौलादी पाते आणि नाजूक मुल्हेरी घाट मूठ असे तिचे स्वरूप आहे. पण याची खरी ओळख म्हणजे श्रीमंत रघुजी भोसले सेना साहेब सुभा फिरंग असे यावर देवनागरीत कोरलेले सुवर्ण शब्द या तलवारीचे सामर्थ्य सांगतात. ही तलवार मराठा सामर्थ्याची एक साक्ष आहे, पूर्वेकडील विजयांचे प्रतीक आहे आणि शुंग शौर्याची अमर आठवण आहे. श्रीमंत रघुजी भोसले मराठा साम्राज्याला पूर्वेकडे, एक प्रकारे सूर्योदयाकडे नेणारे रणझुंजार योद्धा. त्यांची ऐतिहासिक तलवार आता आपल्या भूमीत पुन्हा तेजाने तळपते आहे. आज खरोखर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या मराठा साम्राज्याची आणि हिंदवी स्वराज्याची प्रतीक असलेली ही तलवार जी आपल्याकडनं एक प्रकारे लुटूनच नेण्यात आली होती, ती आज पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये परत आलेली आहे आणि हे खरोखर आपल्या सगळ्यांकरता अत्यंत गर्वाची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस आपण जर आशिषजी बघितलं तर हा नागपूरकर भोसल्यांचा इतिहास देखील इतका पराक्रमाचा इतिहास आहे आणि हा देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे असा प्रयत्न करणं हे देखील गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं असा जर प्रयत्न करायचा असेल तर इतिहासाशी नवीन पिढीला जोडावं लागतं आणि जोडायचं असेल तर त्याला निमित्त लागतं आणि ते निमित्त म्हणजे ही तलवार आहे की ज्या तलवारीमुळे आपण या इतिहासाशी जुळू शकतो. आणि मला विश्वास आहे की ही तलवार नागपूरला जाईल, इतर ठिकाणी जाईल, तसा तसा हा इतिहास हा आपल्या नवीन पिढीकडे जाईल, नवीन पिढीला देखील हा इतिहास समजेल आणि कशा प्रकारे आपल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार हा या सगळ्या भागामध्ये झालेला आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. या निमित्ताने मी सांस्कृतिक खात्याचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आपले युनेस्कोचे 12 किल्ले असतील, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं असतील, आपल्या खऱ्या इतिहासाशी आपण पुन्हा जुडले जातो आहोत. आपल्या इतिहासाचा पुन्हा एकदा भाग होण्याची संधी या निमित्ताने आपल्याला मिळते आहे आणि आपला जो दैदिप्यमान इतिहास आहे तो पुढच्या पिढीपर्यंत जातोय. याकरता आमच्या सांस्कृतिक विभागाने केलेलं हे जे काम आहे हे खरोखर अतिशय चांगलं आहे आणि म्हणून मी आशिषजी आणि पूर्ण विभागाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि